कधी असं वाटतं का, एक काळ होता जेव्हा लोक तुम्हाला तुमच्या नावाने ओळखायचे, पण आज कोणी म्हणतं आरीवची आई, कोणी म्हणतं ही त्या घरची सून आहे, कोणी म्हणतं अमोलची मिसेस आहे. आणि कधी कधी आपल्यालाच प्रश्न पडतो, आई होणं ही खूप मोठी गोष्ट आहे, पण आई होणं म्हणजे स्वतःला विसरणं नाही. म्हणूनच आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत, आई असूनही स्वतःची ओळख कशी निर्माण करायची. कारण एक स्ट्रॉंग आईच स्ट्रॉंग मुलं घडवते. आई झाल्यावर स्वतःची ओळख का हरवते? आई झाल्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात खूप बदल होतात. जबाबदाऱ्या वाढतात, वेळ कमी होतो, स्वतःसाठी वेळ मिळत नाही. हळूहळू काय होतं, आपण आपल्या स्वप्नांना बाजूला ठेवतो. आपण विचार करतो, आधी मुलं मोठी होऊ देत, आधी घर व्यवस्थित होऊ दे, माझं नंतर बघू. आणि त्यानंतरचा दिवस कधीच येत नाही. एक सत्य जे प्रत्येक आईनं समजून घ्यायला हवं, आई असणं ही तुमची जबाबदारी आहे, पण तुमची ओळख नाही. तुमची ओळख आहे तुमचं स्वप्न, तुमची क्षमता, तुमची मेहनत, तुमचा आत्मविश्वास. जेव्हा आई स्वतःचं आयुष्य जगते तेव्हा मुलंही शिकतात स्वतःवर विश्वास ठेवायला. आई असूनही स्वतःची ओळख बनवण्यासाठी 5 पॉवरफुल स्टेप्स आहेत. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःसाठी वेळ काढा. अनेक आईंच्या आयुष्यात एक मोठी समस्या असते, स्वतःसाठी वेळ नसणे. सकाळपासून रात्रीपर्यंत घरकाम, ऑफिस, मुलांची काळजी, कुटुंबाच्या गरजा आणि या सगळ्यात आई स्वतःला विसरते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे स्वार्थ नाही, तर तो सेल्फ रिस्पेक्ट आहे. दिवसातून किमान 20 ते 30 मिनिटं स्वतःसाठी ठेवा. त्यावेळेत तुम्ही पुस्तक वाचू शकता, मेडिटेशन किंवा एक्सरसाइज करू शकता, जर्नल रायटिंग करू शकता, नवीन स्किल शिकू शकता. ही छोटी सवय तुमचा कॉन्फिडन्स आणि सेल्फ आयडेंटिटी पुन्हा जागवते. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आवडी पुन्हा जिवंत करा. आई होण्यापूर्वी आपल्या प्रत्येकीच्या काही आवडी आणि स्वप्न असतात. कदाचित तुम्हाला शिकवायला आवडत असेल, गाणं म्हणायला आवडत असेल, चित्र काढायला आवडत असेल, पण जबाबदाऱ्यांमुळे त्या आवडी मागे पडतात. तरीही सत्य हे आहे की त्या आवडी अजूनही तुमच्यात जिवंत आहेत, फक्त त्या पुन्हा सुरू करण्याची गरज असते. समजा जर तुम्हाला लिहायला आवडत असेल तर एखादा ब्लॉग किंवा यूट्यूब स्क्रिप्ट लिहा. टीचिंग आवडत असेल तर ऑनलाईन क्लासेस सुरू करा. कुकिंग आवडत असेल तर फूड कंटेंट तयार करा. लक्षात ठेवा, तुमची आवडच तुमची ओळख बनू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे छोटं ध्येय ठेवा आणि सातत्य ठेवा. अनेक वेळा आई मोठं स्वप्न पाहते, पण वेळ कमी असल्यामुळे ती सुरुवातच करत नाही. म्हणून मोठ्या ध्येयाऐवजी छोटे ध्येय ठेवा आणि त्यापासून सुरुवात करा. आठवड्यातून एक यूट्यूब व्हिडिओ बनवणे, महिन्याला एक पुस्तक वाचणे, दररोज 15 मिनिटं स्किल प्रॅक्टिस करणे, छोटा ऑनलाईन बिझनेस सुरू करणे. आता तुम्ही म्हणाल, ही छोटी ध्येय पूर्ण झाल्यावर काय होईल? छोटी ध्येय पूर्ण झाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढतो, मोटिवेशन वाढते आणि हळूहळू तुमची स्वतःची ओळख तयार होते. चौथी गोष्ट म्हणजे गिल्ट फिलिंग सोडायला शिका. अनेक आईंना असं वाटतं, मी माझ्या स्वप्नांसाठी वेळ दिला तर मी सेल्फिश आहे, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. लक्षात ठेवा, आनंदी आईच आनंदी घर तयार करते. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी काही करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो, तुमची ऊर्जा वाढते आणि तुम्ही कुटुंबासाठी अधिक सकारात्मक बनता. म्हणून गिल्ट सोडा आणि स्वतःला सांगा, माझं स्वप्न देखील महत्त्वाचं आहे. पाचवी गोष्ट म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवरचा विश्वास. समाज अनेकदा म्हणेल, आई झाल्यावर करिअर कसं करणार, आता उशीर झाला आहे, घर सांभाळणं पुरेसं नाही का? पण लक्षात ठेवा, इतिहासातील अनेक स्त्रियांनी आई झाल्यानंतरच त्यांची स्वतःची ओळख निर्माण केली आहे. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा तुम्ही नवीन संधी शोधता, तुम्ही प्रयत्न करता आणि हळूहळू आयुष्य बदलायला लागतं. वर्किंग मॉम वॉरियर तुम्ही फक्त कोणाची आई नाही, कोणाची पत्नी नाही, कोणाची सून नाही, तुम्ही एक स्वतःची स्वप्न आणि क्षमता असलेली व्यक्ती आहात. आणि तुमची ओळख निर्माण करण्याची संधी अजूनही तुमच्याकडे आहे. लक्षात ठेवा, आई होणं म्हणजे स्वतःला हरवणं नाही, आई होणं म्हणजे स्वतःला अधिक मजबूत बनवणं. आज एक निर्णय घ्या, मी माझी स्वप्न पुन्हा जिवंत करणार, मी माझी ओळख निर्माण करणार, मी माझ्या मुलांसाठी एक प्रेरणा बनणार. कारण वर्किंग मॉम वॉरियर कधीच स्वतःला हरू देत नाही, ती स्वतःची ओळख निर्माण करते.
जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, मी माझी ओळख निर्माण करणार. आणि वर्किंग मॉम्स अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लक्षात ठेवा, तुम्ही थकले असाल पण हरलेले नाही.